अनेक मंदिरं आहेत वाराणसीमध्ये. देशभरातून नागरिक इथे येतात, देवाचे आशीर्वाद घेतात. खूप सगळी प्रसिद्ध मंदिरं आहेत इथे. काही दिवसांपूर्वी इथे जाणं झालं. ज्या गोष्टी मी इथे बघितल्या त्यामुळे बरेच प्रश्न मनात निर्माण झाले. खूप गरिबी दिसली इथे मला. व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघू शकत असाल की बरेच लोक उदरनिर्वाहासाठी सायकल रिक्षा चालवण्याचं काम करत आहेत. मी गेलो तेव्हा तापमान 44-45 डिग्री असेल इकडचं. त्यामुळे पुन्हा दुपारी 12-1 वाजता पण लोक 4-4 लोकांना त्या सायकल रिक्षामध्ये बसवून नेत होते. मनात विचार आला की हे तर अक्षरशः गुलामगिरी सारखंच आहे. 2-4 पैसे कमवायला पण त्यांना इतकी मरमर करावी लागत असेल तर त्यांच्या जगण्याला आपण काय म्हणावं. इतकंच नाही तर रात्रीच्या वेळेस हे रिक्षावाले याच सायकलवर कसं बसं ऍडजस्ट करून झोपत होते. यांना घरदार वगैरे काही नव्हतं. हे सगळं बघून मनात विचार आला की इथे जर देशभरातून किंवा जगभरातून पण जर इतके लोक आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी येतात तर मग इथल्या स्थानिक लोकांची इच्छा का पूर्ण होत नसतील. त्यांची पण ते इच्छा असेल ना की किमान आदरपूर्वक आयुष्य जगावं. ते पण तर देवाकडे मागणी करतच असतील ना. असो, तुम्हाला काय वाटतं याबद्दल नक्की सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.